नागपूर शहरातील इमामवाडा पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे। 29 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री फिर्यादी अभिजित देवराव कोरे वय वर्ष 27 यांच्या स्प्लेंडर मोटरसायकल आणि त्यामधील आयफोन असा एकूण 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता। फिर्यादीची तब्येत बिघडल्यामुळे गाडी उभी करून त्यांनी मोबाईल डिक्कीत ठेवला होता, तेव्हा त्यांना झोप लागली असता अज्ञात चोरट्याने मोटरसायकल आणि मोबाईल असा ऐवज चोरून नेला। फिर्यादीच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर 1 सप्टेंबर इमामवाडा पोलीस पथक गस्त घालत असताना जात तरोडी त्रिकोणी मैदानाजवळ एक संशयित युवक पळून जात असल्याचे दिसले। पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले। चौकशीत त्याचे नाव प्रणय सूरज चव्हाण वय वर्ष 24 असे समोर आले। त्याच्याकडे असलेल्या स्प्लेंडर वाहनाचे कागदपत्र मागितल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देत होता। पोलिसांनी कडक चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली। त्याच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि पुढील तपास इमामवाडा पोलीस करीत आहेत। फिर्यादी नामे अभिजित कोरे राहणार कुकडे लेआउट यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन इमामवाडा येथे एक वाहन चोरी तसेच आयफोन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। त्यातील हकीकत याप्रमाणे आहे की यातील फिर्यादी हे दिनांक 29/8/25 रोजी मेडिकल चौक ते टीबी वाट चौक या रस्त्याने जात असताना त्यांची तब्येत खराब असल्याने ते रस्त्याच्या बाजूला गाडी लावून बसलेले होते आणि त्यांना तिथं तब्येत खराब असल्यामुळे झोप लागली आणि त्यांनी मोबाईल जो होता तो गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेला होता। तर यातील अज्ञात आरोपीने सदरचे वाहन आणि मोबाईल हा चोरून नेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यादव सर यांच्या मार्गदर्शनाखाली इमामवाडा डीबी पथकाने गोपनीय माहितीद्वारे यातील आरोपी नामे प्रणय चव्हाण राहणार रामबाग याला चोरीस गेलेल्या वाहनासह ताब्यात घेतले। तसेच यात चोरी गेलेला मोबाईल ही आरोपीच्या ताब्यातून त्या क्षणी मिळून आलेला आहे। असा 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नमूद आरोपी हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी एकूण 8 गुन्हे दाखल आहेत। तरी सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश ठवरे हे करत आहेत।